आजच्या सत्राची सुरुवात आपण प्रार्थनेने करीत आहोत. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत, ताठ बसायचंय, डोळे अलगद मिटलेले आहेत, संथ श्वसन चालू आहे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, ध्यान मुद्रेमध्ये अंगठा आणि तर्जनी एकमेकांना अलगद जॉईन केलेले आहेत. बोटांचे अग्रभाग एकमेकांना जॉईन केले आणि अलगद गुडघ्यावरती ठेवलेले आहेत. हाताचे कोपरे शरीराला चिकटून ठेवा. संथ श्वसन चालू आहे. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, परत एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. अ उ म या 3 अक्षरात 3 मात्रा 3.5 मात्रांमध्ये आपण ओंकार म्हणणार आहे. अ म्हणताना पोटातून उच्चार येतो, ओठ विलग होतात. उ म्हणताना ओठाचा चंबू होतो आणि म म्हणताना ओठ पूर्णपणे बंद होतात. अ उदरातून, उ हृदयातून आणि म मस्तिष्कापर्यंत त्याची कंपन जातात. अशा लयीत आपण ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणण्यासाठी भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. परत एकदा श्वास भरून घ्यायचा आहे. परत एकदा श्वास भरून घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंचं स्मरण, या पंचमहाभूतांचं स्मरण, वडीलधाऱ्या सर्वांना, सर्व साधकांना विनम्रतापूर्वक नमस्कार करून हे सत्र सुरू करीत आहोत. दोन्ही हाताचं दर्शन करायचंय. डोळ्यांना ऊब द्यायची आहे.
डोळ्यांची उघडझाप करायची आहे. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. अलगद बोट डोळ्यांवरनं फिरवायची आहे आणि हात खाली घ्यायचा आहे. डोळे उघडायचे. हरिओम हरिओम. आजच्या योगाभ्यासाची सुरुवात आपण प्रथम मनाच्या श्लोकांचं पठण करून करीत आहोत. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेकी मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला. श्रीराम मना कोप आरोपणाते नसावी, मना बुद्धी हे साधु संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्रीराम सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोची तो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहम भाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे. हिताकारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसा चिथेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले.
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे. मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रीराम. फुकांचे मुखी बोलता काय बेचे. दिसेंदिस अभ्यांतरी गर्भ साचे. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. विचारे तुझा तुझी शोधून पाहे. श्रीराम. तुटे संवाद संवाद तेथे करावा. विवेके अहम भाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे. क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. श्रीराम. बहुशापिता कष्टला अंबऋषी. तयांचे स्वये श्रीहरी जन्म सोशी. दिला क्षीर सिंधू तया उपमानी. उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. धुरुले करू बापुडे दैन्यवाणे. कृपा भाकिता दिधली भेटी जेणे. चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. गजेंद्रू महासंकटी वास पाहे. तया कारणे श्रीहरी धावताहे. उडी घातली जाहला जीवदानी. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. अजामेळ पापी तया अंत आला. कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी. उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. विधी कारणे जाहला मत्स्यवेगी. धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागी. जनारक्षणा कारणे नीच योनी. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आज निरूपणाकडे वळणार आहोत. आजचा मनाच्या श्लोकांचा आणि शरीराचा जो संबंध आहे तो आपण मौनातून लावणार आहे. मी सगळ्या साधकांना विचारू इच्छिते की सगळ्यांनी मौनाचा अनुभव कधी ना कधी घेतलेला आहे. मौनाचा शरीरावर काय इफेक्ट होतो आणि रामदास स्वामींनी काय सांगितले आहे याचं निरूपण आज आपण ऐकणार आहोत मीनाक्षी ताई मोरे यांच्याकडून. नमस्कार.
आजच्या या सत्रात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा जो उपक्रम चालू आहे आपला सौरत्नाताईंनी सुरू केलेला अत्यंत स्तुत्य असा आहे आणि आपणही रोज यासाठी अगदी नेमाने येत आहात हे मी रोज बघते, त्याबद्दल तुमचंही कौतुक. आज मला त्यांनी मौन हा विषय दिलेला आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार. आपण पाहतो मनुष्याला आयुष्यामध्ये सुख शांती आवश्यक असते. त्याच्यासाठी तो झटत असतो, त्याच्यासाठी तो वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. कुटुंबाची जबाबदारी असते, ती थोडी कमी झाली की मग मोकळा वेळ मिळायला लागतो. तेव्हा आपण स्वतःकडे थोडं लक्ष द्यायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र उमेदीचा काळ संपायला लागलाय, तारुण्याची उत्साह कमी झालेला आहे आणि मग लक्षात येते की आपण सुख शांतीच्या शोधात बाहेर पडतो. ते सुख शांती कुठून मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, मोठ्या पुराणांचा आधार घेतो. तेव्हा कळते की आपण ज्याचा शोध घेत आहोत ते आपल्या जवळच आहे, आपल्या अंतरात्म्यातच आहे. आणि मग ते शोधण्याचा आपण मार्ग शोधत असतो. आपली 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ हे सर्व बाहेरच्या विषयांकडे ओढले जातात. उदाहरणार्थ जिभेला गोड आवडते ती त्याकडे आकर्षित होते. कान चांगले ऐकण्यासाठी उत्सुक असतात. डोळे निसर्गरम्य देखावा, लावण्य, रूप याकडे आकर्षित होतात. अशा प्रकारे आपली ज्ञानेंद्रिये सतत बाह्य विषयांकडे आकर्षिली जातात आणि त्याच्यातच आपली सर्व शक्ती खर्च करतात. मग लक्षात येते की आपण ज्याच्या शोधात आहोत त्याच्यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियांच्या ह्या शक्तीला बाह्य विषयांपासून परावृत्त करून आंतरिक प्रवासाकडे वळवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पतंजलींचा अष्टांग योग याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातील 8 पायऱ्या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या 8 पायऱ्या हळूहळू चढत क्रमाक्रमाने आपण मौनाकडे वळू शकतो. पहिल्या 4 पायऱ्या यम, नियम, आसन, प्राणायाम ह्या बहिरंग योगात मोडतात. शेवटच्या 3 पायऱ्या ध्यान, धारणा, समाधी या बहिरंग योग अंतरंग योगात मोडतात. आणि जी 5वी पायरी आहे प्रत्याहाराची, ती आपल्याला अंतरंगाकडे नेण्याला मदत करते, म्हणजेच थोडक्यात मौनाकडे नेण्यासाठी मदत करते. हे आपल्याला लवकर जमले नाही तरी चालेल, त्याला वेळ लागला तरी चालेल, पण क्रमाक्रमाने आपण तो प्रयत्न करणार आहोत. टप्प्याटप्प्याने मौनाकडे जाण्याचा ध्यास आपण घेणार आहोत. अंतर्मनाकडे जाण्यासाठी आपल्याला ध्यानाची गरज आहे. ध्यान मौनाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. थोडक्यात ध्यान केल्यानंतर मनाचा गती संथ होतात, हळुवार होतात, त्यांची गती मंद होते आणि त्यामुळे मन स्थिर व्हायला मदत होते. थोडक्यात मौनाकडे वाटचाल सुरू होते तरी आपली पंचेंद्रियांची अधूनमधून डोकं वर काढण्याची वृत्ती असतेच. दैनंदिन व्यवहारामध्ये यांच्या माध्यमातून अनेक समस्या निर्माण होतात. यावेळी मला संत कबीरांचा दोहा आठवतो. संत कबीरांनी दोहा लिहून ठेवलेला आहे, त्याच्यात अवयवांचं भांडण त्या दोह्यामध्ये सांगितलेलं आहे. जीभ आणि दात यांचं भांडण होतं आणि ते दात म्हणतात, दोहा मला पूर्ण आठवत नाहीये पण त्याचा गर्भितार्थ मी तुम्हाला सांगते की ते दात जिभेला म्हणतात की आम्ही 32 आहोत, तू एकटी आहे, तुला तर आम्ही असं झटक्यात हरवून टाकू. एकच ओळ आठवते, हम 32 तू अकेली माय, असं पुढे तरी काहीतरी आहे, ते मला आता आठवत नाहीये. मग जीभही फार हुशार आहे, मग ती
त्यांना पण अगदी सडेतोड उत्तर देते, सुनावतेच. एक बार मैं जे तिरछी चलू सब 32 गिर जाए. म्हणजे काय की अरे तुम्ही 32 आहात आणि मी एकटीच आहे, पण माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मी बोलेल, चांगलं बोलेल तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा का माझ्या तोंडून अपशब्द निघाला तर मी तुम्हाला रस्त्यावर आणू शकते, तुम्हाला पाडू शकते. म्हणजेच जास्त बोलण्याने असे काही घटना घडतात की ज्याच्यामुळे वाद निर्माण होतात. तर त्यापेक्षा कमी बोलणेच चांगले ना, कारण मौनात बसल्यानंतर आपण स्वविषयी जाणून घेतो. जेव्हा संवाद होतो तेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जोडल्या जातात, पण जेव्हा आपण स्वसंवाद करतो तेव्हा आपण स्वतःच्या संपर्कात येतो, म्हणजे स्वमध्ये स्थापित होतो. उत्तम व आनंदी जगण्यासाठी याचीच तर गरज आहे. आपल्या मनाची ताकद अमर्याद आहे. ती ताकद अथवा शक्ती मौनानेच प्राप्त होते. ही शक्ती एका ठिकाणी एकत्रित होणे म्हणजेच एकाग्रता, आणि एकाग्रता ही ध्यानाकडे नेऊन मौनाकडे नेते. उदाहरण सांगायचं झालं तर आपण लहानपणी खेळ खेळलेला असतो. बहिर्गोल भिंगातून आपण सूर्याची किरणं एकत्रित करून कागदावर ती धरतो. त्यामुळे काय होतं की कागदावर जाळ निर्माण होतो. याचं कारण काय की सूर्याच्या एकत्रित किरणांची ती शक्ती आहे, त्याच्यामुळे कागदावर जाळ निर्माण होऊन कागद जळतो. तसंच जर आपण मौन केलं तर आपल्यातली जी शक्ती आहे ती वाढते आणि आपल्यातलं अज्ञान, अशुद्धता दूर होते. ती मौनामुळे जळून जाते. आणि आपल्या जीवनात आपल्याला हेच हवं आहे. अज्ञान दूर झाल्यावर आपण अंतर्मुख होतो, स्वतःची ओळख पटते. व्युत्थान अवस्थेतून म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारातून आपण परमेश्वराकडे आकर्षित होतो. त्यामुळेच ऋषीमुनींनी सुद्धा म्हटलंय, मौनम सर्वार्थ साधनम. श्री स्वामी समर्थ सुद्धा हेच, स्वामी रामदास सुद्धा हेच सांगतात आपल्याला. त्यांच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे रामते धाम सोडू न द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मना तू मौन धारण कर, मौन धारण कर, रामनामाचा जप कर. एवढेच नाही तर जिथे राम नाम नाही तिथं तू क्षणभरही थांबू नकोस. आणि हाच एकमेव परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. तसे पाहिले तर मनाला ताब्यात ठेवणे फार कठीण काम आहे. महाभारतातही मनाच्या चंचलतेविषयी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, चंचल ही मन कृष्णा प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. 6व्या अध्यायातला 34वा हा श्लोक. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, मन मोठे चंचल आहे, क्षोभ देणारे आहे, दृढ व बलवान आहे. त्यामुळे मनाला वश करणे म्हणजे अवखळ वाऱ्याला अडवण्याप्रमाणे अत्यंत कठीण आहे. त्यावर श्रीकृष्ण भगवानही म्हणतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च विह्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही, परंतु हे कुंतीपुत्रा, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. त्या अभ्यासाचाच एक भाग म्हणजे मौन होय. मौनाच्याच बाबतीत घडलेली एक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. कथा साधी आणि सोपी आहे. एक राजा असतो, राजा लहरी असतो. आता राजा असतो, तो म्हणेल ते तो करू शकतो. त्याच्या मनात एकदा येतं की माझ्या मनातलं जो कोणी ओळखेल त्याला मी मोठं बक्षीस देईन, आणि प्रधानालाही सांगतो, जर तू असा माणूस शोधून आणलास तर मी तुलाही प्रधानाच्या जागेवर नेमून ठेवेन, नाहीतर मी तुझी हाकलपट्टी करेन. प्रधान मोठा चिंतेत पडला. त्याला 8 दिवसाची मुदत दिली होती राजाने.
रोज तो गावात नगरात जायचा, अनेक ज्ञानी पंडित लोकांना विचारायचा की तुम्हाला मनातलं ओळखता येतो का हो? मला असा माणूस पाहिजे, कारण राजांना त्यांच्या मनातलं ओळखणारा माणूस शोधायचा आहे. 7वा दिवस आला तरी कोणी माणूस मिळेना. खिन्न मनाने ते घरी आले प्रधानजी आणि बसले एका कोपऱ्यात. तेवढ्यात त्यांची मुलगी आली आणि ती म्हटली, बाबा तुम्ही एवढी चिंतातूर का दिसताय? मग तेव्हा प्रधानांनी राजाची गोष्ट सांगितली की असं असं राजा म्हणतात आणि मला तो माणूस काही मिळत नाहीये. मग तेव्हा ती मुलगी म्हणते, त्यात काय एवढं, आपलं ह्याचं उत्तर तर आपला तो गुराखी पण देऊ शकेल. मग तो म्हणतो, अगं तू काहीतरीच काय सांगते, तो गुराखी त्याला काय माहिती. पण तरी सुद्धा तिचं म्हणणं ऐकावं आणि शेवटचा उपाय म्हणून हे करून पाहावं म्हणून तो या गुराख्याला राजाकडे नेला. जेव्हा गुराख्याला राजासमोर उभं केलं जातं तेव्हा राजाही थोडासा आश्चर्यचकित होतो की ह्याला कोणाला माझ्या समोर आणलंय, हा काय माझ्या मनातलं ओळखणार आहे. पण तरीही शेवटचं आपण याला संधी देऊ असा निश्चय करून राजा विचार करतो की बघूया हा आपल्या मनातलं ओळख. मग राजा असं एक बोट वर करतो आणि ते बोट वर केल्यानंतर गुराखी पाहतो बोटाकडे. तर बोटाकडे पाहिल्यानंतर गुराखी 2 बोट वर करतो आणि ते 2 बोट बघून माहितीये का राजाच्या चेहऱ्यावर थोडस हसू येतं. म्हणजे कदाचित त्याला त्याच्या मनातलं काय आहे हे ह्याने बरोबर ओळखलं असं त्याच्या चेहऱ्यावर दिसत असत. मग त्याने 2 बोट गुराख्याने वर केल्यानंतर राजा परत 3 बोट वर करतो आणि मग राजाने 3 बोट वर केल्यावर गुराखी मात्र नाही म्हणजे न बोलता मौनात असं करत तिथून निघून जातो. आणि जेव्हा तो असं करून निघून जातो तेव्हा राजाला अजूनच आनंद होतो की ह्याने माझ्या मनातलं बरोबर ओळखलं. मग तो गुराखी जर निघून जातो पण प्रधान मात्र इथं संभ्रमात पडतो की असं ह्या गुराख्याने काय ओळखलं असेल राजाच्या मनातलं. म्हणून ते राजाजवळ जातात प्रधानजी आणि विचारतात, राजन तुमच्या मनात काय होतं पहिल्या वेळेस, पहिला तुमच्या मनातला काय संकल्प होता, त्याने काय ओळखलं. तुमच्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला तुमची उत्तरं मिळाली असं मला वाटतंय. राजा म्हणतो की मी माझ्या मनात असं होतं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ आणि बलवान ह्या पृथ्वीवर कोणीही नाही, मी एकटाच आहे असं माझ्या मनात होतं, म्हणून मी 1 बोट वर केलं. आणि मग त्याने 2 बोट वर केली गुराख्याने, म्हणून मग मी माझे 3 बोट वर केले. मग ते 3 बोट वर केले तेव्हा माझ्या मनात असं होतं की 2 बोट जेव्हा त्याने गुराख्याने वर केली तेव्हा माझ्या मनात होतं की मी आणि परमेश्वर, मी परमेश्वराला कसं विसरलो, तर माझ्याबरोबर परमेश्वरही माझ्याबरोबरच नाही तर माझ्यापेक्षाही शक्तिशाली या पृथ्वीवर बलवान आहे, म्हणून ह्या पृथ्वीवर 2 सर्वश्रेष्ठ आहेत असं त्याचं म्हणणं असतं. मग नंतर 3 बोट वर केल्यावर माझ्या मनात आलं की हा आपल्याला मनातलं बरोबर ओळखतोय. मग हा चालला जातो प्रधानाकडे. प्रधान म्हणतो मी आता गुराख्याकडे जातो, गुराख्याने कसं ओळखलं हे मी त्याला विचारतो. मग त्याच्या पाठीमागे जातो आणि गुराख्याला म्हणतो की अरे तू राजाच्या मनातलं कसं काय ओळखलं. तर तो म्हटलं साधं आहे, सोपं आहे. जेव्हा राजाने 1 बोट वर केलं तेव्हा मला असं वाटलं की राजा माझ्याकडची 1 गाय मागतोय, म्हणून मग मला असं वाटलं की राजा एवढा मोठा आहे आणि त्याला एकच गाय काय द्यायची, म्हणून मी माझे 2 बोट वर केले की मी तुला 2 देईल बा. पण जेव्हा राजाने 3 बोट दाखवली तेव्हा मग मात्र मी त्याला नाही म्हणून पळून आलो. मग का पळून आला. अहो म्हणे माझ्याकडे फक्त 3च गायी आहेत
आणि त्यांना तिघही गायी मी जर राजाला देऊन टाकल्या तर मी माझा उदरनिर्वाह कसा चालवणार, म्हणून मी नाही म्हणून परत येऊन गेलो. गोष्ट साधी आणि सोपी आहे, पण नुसते अंदाजावरून दोघांनी एकमेकाच्या मनातलं काय चालत असेल असं ओळखलं. राजाला वाटलं की मी सर्व शक्तिशाली आहे आणि माझ्या बरोबर देव आहे म्हणून हा 2 बोट करतोय, आणि इकडे गुराख्याला असं वाटतं की राजा एक गाय मागतोय तर एकाच्या ऐवजी याला 2 द्याव्या, म्हणून मी 2 बोट केले. आणि तिसरे बोट वर केल्यानंतर तो माझ्या 3ही गायी मागतोय म्हणून मी पळून आलो, मला माझ्या गायी द्यायच्या नव्हत्या. थोडक्यात की कधी कधी न बोलण्यानेही बराच फायदा होऊन जातो. मग पण संवाद जेव्हा होतात, संवाद हा जीवनात आवश्यक आहे. संवादाशिवाय जीवन नाहीये. संवाद नसेल तर आपण आपलं दैनंदिन जीवन आजच्या काळात जगूच शकणार नाही. पण तो कसा असावा? संवाद सुसंवाद असावा. पण जेव्हा विसंगत कुसंवाद होतो, कुसंवादापासून वाद होतो, तेव्हा मात्र आपल्याला शांततेची, मनाच्या स्थैर्याची गरज असते. आणि त्यामुळे आपल्याला मौनाद्वारे ही अवस्था आपण सहजगत्या पार पाडू शकतो. मन शरीर शांत होण्यासाठी मौन अत्यंत आवश्यक आहे. मनाची स्थिरता होण्यासाठी ध्यानापासून मौनाकडे जायला साधा आणि सोपा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे मन एकाग्र करता, तुमच्या मनाच्या विचारांची गती कमी होते, आणि मग विचारांची गती कमी झाली तर तुम्ही मौनाकडे सहजगत्या वळू शकता. अशा प्रकारे मन एकाग्र करण्यासाठी आपण योगाच्या 8 पायऱ्यांपैकी ध्यान, धारणा आणि समाधी यांचा वापर करून घेणार. आजपर्यंत आपण जे काही ऐकलं, जे काही पाहिलं ते आपण योगाच्या द्वारे आत्मसात करणार आहोत. सर्वप्रथम रत्नाताईंचा हा स्तुत्य कार्यक्रम पाहून त्यांचे मी पुन्हा आभार मानते. मला माझे 2 शब्द सांगण्यासाठी त्यांनी इथं बोलवलं, त्यामुळे त्यांचे आभार. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. मीनाक्षीताईंनी आपल्याला मौनाचे विचार इतके सुंदर समजावून सांगितले की बस. भगवद्गीता, कबीराचे दोहे आणि एक छानशी गोष्ट सांगून आपण मौनाचे फायदे अगदी छान समजावून सांगितले त्यांनी. मौनाचे 2 प्रकार आहेत. एक इंद्रिय मौन आणि आंतरिक मौन. आता इंद्रिय मौनात त्यांनी खूप छान सांगितलं की इंद्रिय मौन म्हणजे काय आहे. तर इंद्रियांचे विषय बंद करणे. डोळे बंद करा म्हणजे डोळ्यांचं मौन, आपले कान बंद करा म्हणजे कानाचं मौन, तोंड बंद करा म्हणजे वाचेचं मौन. मला यात एक महात्मा गांधींचे 3 जे माकडं आहेत त्यांची गोष्ट आठवते की त्यांनी सांगितलेलं आहे की हे परमेश्वरा, मला तू वाईट बघूच देऊ नको. माझे विषय म्हणजे डोळ्यांचं मौन कर, कानाचं मौन कर आणि वाचेचं पण मौन कर. हे मला जगातल्या वाईट गोष्टी ऐकायच्या नाहीयेत, बघायच्या नाहीयेत आणि बोलायच्या सुद्धा नाहीयेत. असं त्यांनी जे आपल्याला 3 माकडं सगळ्यांनाच माहिती आहेत ते त्यांनी खूप छान रीतीने सांगितलं की इंद्रिय मौन म्हणजे काय. आता दुसरा विषय असा आहे की आंतरिक मौन. आंतरिक मौन म्हणजे काय. आपले विचार कधी संपत नाहीये. विचारांवर विचार करत राहतो आपण. म्हणजे इतका विचार करतो की त्या विचारांमध्ये मनुष्य बोलत नसला ना तरी तो काहीही करू शकतो. म्हणजे नकारात्मक जर विचार मनात असतील तर ते आपल्याला कुठलीही थराला घेऊन जाऊ शकतात. म्हणून मौनाचा फायदा जो आहे तो सकारात्मक मौन ठेवा. म्हणजे नकारात्मक विचार मनातले काढूनच टाकायचे आपल्याला. मला म्हणजे सगळ्यांना असं
आवर्जून सांगावं लागतं, म्हणजे सांगावंसं वाटतंय की संसारात जर पती पत्नीने मौन जर पाळलं ना तर कलह कमी होतील निश्चितच. आणि समर्थांचा हा विचार आहे की म्हणजे प्रपंच करावा नेटका आणि मग तुम्ही बाकीचं सगळं करा. तर प्रपंच नेटका करताना मौन हे साधन सर्वात उत्तम. आपण मौनाचे काही फायदे बघूया. मौनाचा पहिला फायदा की कलह कमी होतो, मतभेद टळतात. बोललंच नाही, आपलं मतच जर समजा मनातल्या मनात ठेवलं तर मतभेद पण टळणार आहे. सामाजिक प्रत आपली चांगली राहते. काही गोष्टी आपण मौनातच आपल्याला हव्या त्या साध्य करू शकतो आणि विचारपूर्वक वक्तव्याने अनर्थ टाळता येतात. मीनाक्षी त्यांनी इतकी सुंदर गोष्ट सांगितली, मला खूप आवडली ती, की 1, 2, 3 ह्या बोटांमधल्या सुद्धा प्रत्येक कृतीच्या 2 अर्थ निघतात आणि तसंच आपल्या विचारांचं सुद्धा असतं. त्यामुळे विचारपूर्वक वक्तव्य केलं तर आपण हित साधू शकतो, अनर्थ टाळू शकतो. मौनात आपले व्यक्तिमत्व सुद्धा आकर्षित होते, म्हणजे तेजपुंज होते. आपण आपली ऊर्जा सांभाळून ठेवू शकतो. मौनामध्ये आपली ऊर्जा संवर्धन होत असते. अनेक प्रसंगी मौनात आपण आपलं हित काय आहे हे आपण जाणून घेऊ शकतो आणि नंतर आपलं मत प्रगट करू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये मौनासारखं दुसरं उत्तम साधन नाही. अतिशय उत्तम मौन. मौनाने विचारांची गती पण कमी होते आणि मन एकाग्र होतं. आज आपण मौनामध्ये बरंच काही शिकलो, बरंच काही छान त्यांनी समजावून सांगितलं गोष्टी रूपाने, कबीराचे दोहे देऊन, त्यानंतर भगवद्गीतेतली उदाहरणं देऊन खूप सुंदर त्यांनी हे दिलेले आहे, आपल्याला विचार मांडलेले आहेत त्यांचे. आता आपण आज मौन हाच आपला सूक्ष्म व्यायामाचा प्रकार झालेला आहे. तेव्हा आपण आज पुढच्या एका कार्यक्रमाने सुरुवात करीत आहोत, तो म्हणजे योगाभ्यासाने काय घडते. हा चमत्कार आहे. योगाभ्यास हा एक चमत्कार आहे आणि हे जिवंत उदाहरण आपण दाखवून देऊ शकतो. आज पुण्याहून राम चौरे हे ऑनलाईन झालेले आहेत, त्यांची ओळख करून देते. हे राम चौरे यांचे परममित्र, ते डिप्लोमाला असताना बरोबर होते. म्हणजे मित्रत्वाचं नातं हे जास्त मुलाचं आहे, बाकीची नंतर आपण चर्चा करूया. पण आज त्यांना बोलवण्याचं कारण म्हणजे योगाभ्यासाचा चमत्कार म्हणून आज राम चौरे आपल्याला इथे काही त्यांची मतं आणि त्यांचं हे सांगणार आहे. सर, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही योगाभ्यासाला कधीपासून सुरुवात केली? चौरे सरांचा बॅकग्राऊंड म्हणजे गेल्या 15 वर्षापासून चौरे सर हे डायलिसिसवर आहे आणि जवळजवळ त्यांचे 76 आजार त्यांना होते. योगाभ्यासाने काय घडतं हे मला दाखवायचंय की नित्य योगाभ्यास करून 76 आजारांवर त्यांनी मात केलेली आहे. छोटे छोटे आजार त्यांनी योगाभ्यासाने केव्हाच पळवून लावले. आता काही जर समजा तर त्यांना डायलिसिस करावं लागतं, तर ते त्या संबंधी तेच आपल्याला माहिती सांगतील. मला सांगा, तुम्ही योगाकडे कसे वळलात आणि किती वर्षापासून योगाभ्यास करीत आहात?
मी साधारणतः पहिलं योगा अयंगार वगैरे ऋषी प्रभाकर, रविशंकर यांचा अटेंड केला होता. परंतु तो प्रोग्राम अटेंड करून नंतर 1 महिना वगैरे सातत्याने होता, परंतु नंतर तो ब्रेक झालेला होता. परंतु डायलिसिस ज्यावेळेस माझं चालू होणार होतं त्याच्या अगोदर 2007 मध्ये रामदेव बाबांचं पुण्यामध्ये प्रोग्राम झाला होता. पिंपरी चिंचवड एरियामध्ये. तर तो मी 7 दिवसाचा अटेंड केला आणि तेव्हापासून मी प्राणायाम सुरू केला तिथे. अरे वा, म्हणजे 2007 पासून तुम्ही नित्य योगाभ्यास करीत आहात. हो, हो. तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला भरपूर काही आजार होते आणि हो. ते योगाभ्यासाने तुम्ही कसे घालवले किंवा तुम्हाला योगाभ्यासाचा काय फायदा झाला, हं. कुठल्या आजारांमध्ये झाला? यामध्ये एक सातत्याने म्हणता येईल की पहाटे 5 वाजता उठून तो जो प्राणायाम मी करायचो, त्यांनी जे काही शिकवलेलं होतं, त्याच्याप्रमाणे मी दररोज नित्यनियमाने सुरू केला. अर्थात पहिला जो इफेक्ट झाला तो बीपीचा. जो मी 25 वर्ष बीपीच्या गोळ्या घेत होतो, ते 6 महिन्यानंतर माझ्या डॉक्टरांनी सांगितलं, "आता बीपीची गोळी बंद करा" म्हणून. तर तो अरे माझा वा. बीपी 120/80 एकदम नॉर्मल झाला. हा पहिला इफेक्ट झाला. नंतर ज्यावेळेस डायलिसिस चालू होण्याच्या अगोदर समजा 2001 पासून मला हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला होता. त्यामुळं जे अक्युम्युलेटेड जे आजार झाले होते माझ्या बॉडीमध्ये, तर मी त्याची लिस्ट केली होती. तुम्हाला जी पाठवली होती 77-78 जे लिस्ट केली होती प्रत्येक अवयवाची, काही ना काही प्रॉब्लेम होते. अरे बाप. आणि यामध्ये सातत्याने प्राणायाम केल्यामुळं हळू-हळू माझ्या याच्यामध्ये तो फरक जाणवला. प्राणायामने बहुतांशी म्हणजे आता जर मी सांगायचं म्हटलं, त्या 78 पैकी एकही आजार आज शिल्लक नाहीये. अरे वा. भगवान तर करो. हा हो. तर त्याचा जो उपयोग मला मी ज्यावेळेस रिटायरमेंट झाल्यानंतर पुण्यामध्ये आलो, तर मी एकटा प्राणायाम करत होतो, बागेमध्ये जाऊन. परंतु पुण्यामध्ये माहिती आहे तुम्हाला, की शक्यतो लोकं एकत्र येत नाहीयेत एकमेकांशी कारण डिस्टन्सवरून आलेले असतात लोकं. प्रत्येकजण गार्डनमध्ये येतो, परंतु जास्त एकत्र येत नाहीत. तर मी तिथे काय केलं, की हळू मैत्री वाढवली आणि 4-5 जण जे ज्यावेळेस झाले, त्यावेळेस आम्ही सकाळी 5:30 वाजता येऊन राउंड वगैरे झाल्यानंतर 6 ते 7:30 पर्यंत योगा करायला सुरुवात केली. पण तो जो ग्रुप आहे, त्या ग्रुप ॲक्टिव्हिटीमुळं काय झालं, की आम्ही सांघिक जो प्राणायाम जो म्हणतात, तर ती ॲक्टिव्हिटी चालू आहे. आमचा हळू-हळू 1-2 वर्षातच 28 जणांपर्यंत ग्रुप गेला तो. आणि त्यामध्ये एक डिसिप्लिन लागून गेले, की सकाळी 6 वाजता प्रार्थना आणि प्रार्थनेनंतर उभं राहून जे काही योगाभ्यास करायचा, नंतर सूर्यनमस्कार, नंतर प्राणायाम आणि परत झोपून किंवा बसून हे जे काही सूक्ष्म व्यायाम आहेत, ते आम्ही करत होतो. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये अजून एक डिसिप्लिन चांगली आली आमच्यामध्ये, की आम्ही सगळ्यात शेवटी प्रार्थना झाल्यानंतर एक हास्ययोग करायचो. सर्वजण मिळून एकत्रित हसायचो आणि त्याच्यानंतर समारोप करताना आम्ही विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल असं म्हणून टाळ्या वाजवायचो. आता टाळ्या वाजवल्यामुळं आमचं काय झालं, की एच-बीमध्ये आम्हाला फार प्रामुख्याने फरक सापडला. जो काही शेवटचा जो पॉइंट होता, की आमचे बाकीचे तर आजार कमी झाले. परंतु आमच्या डायलिसिस पेशंटमध्ये एच-बी कमी होणं हा एक जेन्युइन त्याच्यामधला प्रॉब्लेम आहे, की आठवड्याला ₹1850 इंजेक्शन घ्यावंच लागतं डायलिसिसमुळं आणि महिन्याला नाही म्हटलं तर 4 आमचे इंजेक्शन असायचे. पण ह्या याच्यामध्ये आम्हाला एका डॉक्टरचा व्हिडिओ आला होता, की तुम्ही जर 5 मिनिटं टाळ्या वाजवल्या मोठमोठ्याने, हाताला अगदी झणझणी येईपर्यंत जर तुम्ही हे केलं, तर तुमच्या डेफिनेटली एच-बीमध्ये फरक पडतो म्हणून. आणि ते मी प्रत्यक्ष जाणवलं ते,
की मी काय केलं की आठवड्याचं इंजेक्शन 10 दिवसाचं इंजेक्शन 15 दिवस, 15 दिवसाचं 20 दिवस आणि 3 आठवडे असं करत टप्प्याटप्प्याने मी ती गॅप वाढवला. अच्छा. आणि नंतर एक महिन्याचा गॅप वाढवल्यानंतर तरी माझा एचबी स्टेबल होता. नंतर मी 1 महिन्याचं इंजेक्शन ते पण बंद करून पाहिलं. आता गेले 2.5 वर्ष माझं विदाऊट इंजेक्शन एचबी माझा 12.5 आहे. अरे वा. हां. हा एक फार महत्वाचा मला एक पॉइंट सांगायचा होता, की आपण टाळ्या वाजवल्यानंतर तो एक तर फरक पडतो एचबीमध्ये. परंतु हृदयाच्या फंक्शनिंगमध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरमधून हृदयाच्या याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो. त्याचा अनुभव एक वेगळा आला. ज्यावेळेस मी 2D इको करायला गेलो आणि तो मागचा रिपोर्ट घेऊन जावा लागतो. तर हो. डॉक्टरकडे 2D रिपोर्ट दिलेला होता आणि तो माझं चेकिंग करत होता हार्ट. तर तो स्वतः म्हणाला, की तुमच्या मागच्या रिपोर्टपेक्षा इम्प्रूव्हमेंट जास्त आहेत. वा, क्या बात आहे. मस्त. म्हणजे हा जो काही आहे योगाभ्यास म्हणजे प्राणायामने तर निश्चितच आज माझे तुम्हाला पाठवलेले जे काही 78 एक प्रॉब्लेम प्रत्येक बॉडी वाईज होते, ते आज शून्य झालेले आहेत. आणि याच्यातून माझा कॉन्फिडन्स लेव्हल वाढल्यामुळं मी अक्षरशः 7 दिवस विदाऊट डायलिसिस अंदमान निकोबार ट्रिप करू शकलो. वा, मस्त. हो, हो. म्हणजे नॉर्मली डायलिसिस हे दिसाड असतं. एक दिवस झाला की दुसऱ्या दिवशी डायलिसिसला जावं लागतं. एक दिवस आराम घेऊन. परंतु ह्या याच्यामधून माझं सगळं स्टेबल झाल्यानंतर मागच्या वर्षी आम्ही अंदमान निकोबारला 7 दिवस ट्रिप करून सुद्धा विदाऊट डायलिसिस काही त्रास न होता आम्ही परत येऊ शकलो. म्हणजे हा एक जीवनाचा आनंद वेगळा म्हणजे सर्वसामान्य माणसाप्रमाणे आम्ही आता राहू शकतो, हे प्रूव्ह झालं. हो. तुम्हाला डायलिसिस किती वेळा करावं लागतं? म्हणजे महिन्यातनं एकदा किंवा नाही, कसं? आठवड्यातून 3 वेळेस. बापरे! म्हणजे मग दिवसा 8. आठवड्यातून 3 दिवस डायलिसिसवर असताना तुम्ही हां. एवढ्या लांब ट्रिपवरती गेलात, तुम्हाला भीती नाही वाटली? नाही, आम्ही काय केलं होतं 3 महिने अगोदर सगळी ती अभ्यास केला होता, की माझं पर अवर किती एम-एल कन्झम्पशन होतंय पाण्याचं. तर जेणेकरून मी 7 दिवसामध्ये ते कन्झम्पशन तेवढं करू शकतो का असं. तर मी ते काय केलं, की पाणी कंट्रोल केलं आणि त्यामध्ये माझा बीपी, माझं वेट हे सगळं मॉनिटर केलं. आणि मग त्याच्यामधून मी हिशोब काढला, की 7 दिवस मी जर विदाऊट डायलिसिस राहू शकलो, तर मला तिथे पाणी किती घ्यावं लागेल 7 दिवसातलं. मी तेवढं मॉनिटर केलं. त्यामुळं माझं जे काही आहे 3.5 किलोच फक्त वजन वाढलं होतं आल्यानंतर आणि त्यामुळे काही त्रास झाला नाही मला. हा हो, प्रॉब्लेम. कारण डायलिसिसला जर वेळ लागला तर असं म्हणतात, की पायावर सूज येणे, हो, चेहऱ्यावर हो, 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 हो. असे प्रकार होतात हो. पण आता आणि तुम्हाला मी मग सांगितलं. नंतर कंट्रोलमध्ये यायला वेळ लागतो. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हां. हे डिफिकल्ट आहे. कोणी अशी रिस्क घेऊ नये. कोणी अशी रिस्क घेऊ नये. फक्त काय की त्याच्यासाठी अगोदर 3 महिने मी स्टडी केला माझा स्वतःचा. त्याचं मॉनिटरिंग केलं आणि त्याच्यानंतरच मी ते रिस्क घेतली. असं कोणी डायलिसिस पेशंट 2 दिवस मधला डायलिसिस कॅन्सल करू शकत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. पण त्याला अगोदर तयारी चांगली मनाची तयारी करावी लागते. एक मनाची तयारी आणि शारीरिक तयारी हे दोन्ही पण गरज असते. खरं मी आहे. याच्यामध्ये म्हणजे एकच म्हणेल, की हा जो आजार आहे, हा सायकॉलॉजिकली सुद्धा एक्सेप्ट करायला पाहिजे पहिल्यांदा. ज्या कोणी पेशंटला खरं आहे. हा डायलिसिस झाला असेल, डायलिसिस काय कोणताही आजार जो आहे, मी एक गमतीने म्हणत असायचो, की जो आजार असतो तो आपल्या बॉडीच्या कुठेतरी होत असतो. आणि तो आजार आपल्या डोक्यामध्ये कळतो, की आपल्याला हा आजार झालेला आहे. आणि त्यामध्ये माणूस अपसेट होऊन जातो. तर त्यामध्ये तो जो आजार आहे, त्या डोक्यातून परत त्या ठिकाणी पाठवणं, हे पहिलं आपलं कर्तव्य आहे. की एक मला ऋषी प्रभाकरचं एक डायलॉग आठवतो, की ज्यावेळेस आपल्याला भूक लागते, त्यावेळेस पोट आपल्याला सांगतं, मला काही आणलं पाहिजे, भूक लागलेली आहे, भूक लागलेली आहे. तर त्यांनी एक डायलॉग वापरला होता.
ते पोटाला सांगायचं, आय अंडरस्टूड नाव यू आर हंग्री, कीप क्वाइट, आय विल अरेंज. तर हा सुद्धा आजार आपण त्या ठिकाणी पाठवला पाहिजे आणि मग आपण आपल्या ऍक्टिव्हिटी चालू करायचे की व त्यासाठी काय करावं लागेल. असं सायकोलॉजिकली ते ऍक्सेप्ट करणं त्याची फार गरज असते त्याच्यामध्ये. आणि ते एक मी थोडस त्याच्यामध्ये हास्य त्याच्यामध्ये म्हणजे हसत हसत ते त्याला सामोरं गेलो. आणि त्यामुळं आज म्हणजे तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष भेटलो तर त्यावेळेस तुम्हाला जाणवलं असेल की तो प्रॉब्लेम म्हणजे आम्ही कोणाशी असं ते मला हा आजार आहे असं मी कोणाला जास्त करून सांगत पण नाही. हा एक हो. महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. पण खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आज तुम्ही आपल्याला असलेला आजार हा दुसऱ्यांना काहीतरी प्रेरणा देईल आणि त्यातून मार्ग काढेल. प्रत्येकाला काही ना काहीतरी होत असतं. अगदी हो. साधी सर्दी, डोकेदुखी सुद्धा प्रत्येकाला होत असते. पण ते जास्त मनावर न घेता त्यातून कसा मार्ग काढायचा हे बरोबर. आज खूप साधकांना खूप छान मार्गदर्शन होतंय आणि माहिती मिळती आहे की याच्यामध्ये घाबरू नका. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची होती की बोला. महत्व काय आहे की त्या आजारामधून आपले छंद जपवायचे परत, की छंदामध्ये मन आपलं डायव्हर्ट करायचं जेणेकरून की त्या आजाराच्या तुला घेऊन गादीवरती खेळून नाही राहायचं. आपले छंद जे आहेत ते छंद जोपासायचे, ते लादले गेलेले नसतात. आपले छंद आपण म्हटल्यानंतर आपण काय करतो त्याच्या मागे लागतो आणि त्याच्यातून काहीतरी आपलं विशिष्ट एक तयार होतं. ते लोकांना पण देता येतं. त्याच्यामध्ये आपला देवाणघेवाण होऊ शकते. त्याच्यामध्ये वेळ जातो. म्हणजे आपले जे काही दिवसाचे जे काही 12 तास असतात आपण जागे असतो, त्यावेळेस तो रोग दुसऱ्याला सांगून किंवा त्या रोगाचा आपल्याला आपल्याशी संवाद करून आपल्याला स्वतःला आणखीन खाली करायचं नाही. तर छंदामध्ये आपला वेळ घालवून जास्तीत जास्त तो 12 तास आपण ते वेगवेगळे छंद स्विमिंग असेल किंवा वॉकिंग असेल, ट्रेकिंग असेल, पुढे भेटी-गाठी असतील किंवा लिखाण असेल, असं काहीतरी छंद आपले जोपासले पाहिजेत, जेणेकरून आपल्या 12 तासाचं नियोजन केलं, की निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. खरंय. पण मला एक प्रश्न विचारावासा वाटेल की तुम्हाला एवढं म्हणजे शारीरिक कंडिशन काही 78 आजार तुम्ही सांगितले. त्यात अगदी सर्दी खोकल्यापासून डायलिसिस पर्यंत. तर तुम्हाला आसन करण्यावरती मर्यादा आल्या असतील म्हणजे रिस्ट्रिक्शन्स होते का? की काय हे आसन नको, ते नको. हो, डेफिनेटली. रामदेवांनी ते त्या प्रोग्राममध्ये सांगितलं होतं, एक यथाशक्ती तुम्ही करा. आणि त्यातल्या त्या ओल्ड एजमध्ये फार आसनं करायची जास्त गरज नाहीये. जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते फक्त प्राणायाम जो आहे आपला अनुलोम-विलोम असेल, कपालभाती असेल, कुंभक असतील ते. तर हे जे आहेत ओंकार असेल, त्याने बाकीच्या बॉडीला काही प्रॉब्लेम येत नाहीये. समजा आता जर समजा कठीण आसनं करायला गेले आणि त्यामध्ये आणखीन जर एजिंग मधला जो प्रॉब्लेम असेल, त्याचा जर समजा प्रॉब्लेम आला, जर समजा पूर्वीपासून कोणी प्राणायाम करत असेल, अंग वळत असेल तसं, तर हरकत नाही. परंतु अचानक अशा एजिंगमध्ये तुम्ही प्राणायाम सुरू केला, तर आसनांची फार जास्त गरज नाहीये त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही जे काही आम्हाला शक्य असेल, आता आम्हाला किडनी प्रॉब्लेम म्हणलं तर पोटावरती प्रेशर येऊ नये, त्याची काळजी घेऊन हाताला सुद्धा आमचं ऑपरेशन असतं. त्या हाताची काळजी घेऊन जे काही आम्हाला करू शकतो ते मॅक्सिमम केलं. अगदी खरंय. आता हा जो आपला वयोगट आहे ना, हा सगळा ज्येष्ठ नागरिकांचा वयोगट आहे. 60 वर्षापासून जवळ-जवळ 85-87 वर्षापर्यंतचे लोक आपल्या ह्या ग्रुपमध्ये आहेत. अगदी 60 आहेत आणि 86-87 वर्षाचे सुद्धा. तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? नाही, यामध्ये काय आहे की जे समजा वीक असतील जास्त, उभं राहून त्यांना चक्कर येत असेल
किंवा उभा सेपरेटली राहू शकत नाही, असे किंवा जास्त एक्सरसाइज असे करू शकत नाही, अशांनी बसून आपले जे एक्सरसाइज आहेत ते भरपूर आहेत. ते बसून एक्सरसाइज करायला हरकत नाही. एक पाठीवरती झोपून जे सायकलिंग आहे, पायाचे व्यायाम आहेत, हाताचे व्यायाम आहेत, ते आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे आहे बसून आपण जे आहे मानेचे व्यायाम आहेत, तुम्ही जे शिकवलेले सूक्ष्म व्यायाम ते करू शकतो. परंतु जास्त करून मी असं म्हणेल ह्या लोकांना, की जास्तीत जास्त तुम्ही हे जे सुरवेसाचे जे आहेत, भ्रामरी असेल, कपालभाती असेल आणि हे उदगीर असेल किंवा अनुलोम विलोम असेल, कुंभक असेल, याच्यावरती जास्तीत जास्त जोर द्यायचा. त्याचे करताना मी अजून एक सांगेल, की सायकलिंग करायचं. समजा आपण सुरुवात केली कपालभातीने, अनुलोम विलोम करायचं, बाकीचे दुसरे व्यायाम करत जायचे आणि 5-5 मिनिटं, 3-3 मिनिटं आपण एक व्यायाम केल्यानंतर पुन्हा आपलं कपालभाती सुरू करायचं. म्हणजे जे समजा आपल्याला 40 किंवा 50 मिनिटं आजाराप्रमाणे, आज आता रामदेव बाबा पण म्हणतात, की तुम्ही जर तब्येत चांगली असेल तर तुम्ही 40 मिनिटं, 25 मिनिटं व्यायाम करू शकता. तेवढं सफिशियंट आहे. परंतु एखादा आजार असेल, तर आजारासाठी मात्र तुम्ही 1 तास, 1.5 तास काही हरकत नाही. आता आम्ही साधारणतः आमचे जे वयोगट आहे, तो असाच आहे, वयोवृद्धच आहेत. परंतु आम्ही सकाळी 6ला सुरू करतो आणि सांजचा 7:30 पर्यंत 1.5 तास आम्ही तो व्यायाम करतो. तर व्यायाम करायला हरकत नाही. फक्त ते कठीण आसनं जे आहेत, आपल्याला शरीराला झेपत नसेल, अशी करायची काही गरज नाही आहे. वयामानानुसार. परंतु बाकीचे जे काही व्यायाम आहेत आपल्याकडे भरपूर आहेत तसे. हो. मी अशा एक काकू बघितलेल्या आहेत, की वय वर्ष 89. मी बरोबर. मुद्दाम आवर्जून पाहिलेलं आहे. मी पण पाहिलेलं आहे. काकूंना हं. काकूंना दिसायला थोडंसं कमी झालेलं आहे आता. हां, ऐकायला पण कमी आहे. हां. पण तुम्ही त्यांच्या हातात स्वेटरच्या लोकर द्या, 2 सुयांवरती सतत हात चालू आणि हो, हो. भराभर स्वेटर्स विणतात. हां. आणि त्यांना म्हटलं, काकू तुम्हाला दिसत नाहीये, ऐकायला पण थोडंसं येतंय. म्हणे अगं बघायची काय जरूर आहे, माझा हात चालू आहे ना. हां. म्हणजे मोजणं आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जे म्हणतो बरोबर, आपण, करेक्ट. बरोबर. त्यांचं 2 सुयांवरती सतत विणकाम चालू असणं, हे एक छंद म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात, तो की एक छंद आहे. माणसाला छंद तो एक छंद जोपासलाय तो. हो, छंद त्यांनी कोणी लादलं नाही त्यांना. ते स्वतःहून ते छंद जोपासून ते कंटिन्युअसली करतात. हो. मला अजून एक आठवतं 2007 साली मी स्वतः स्कूटर माझी स्लिप झाली आणि मी ऍक्टिव्हावरनं पडले. पडले तर माझा डावा पाय फ्रॅक्चर झाला. हां, हां, हां. घरी आले तर प्लास्टर घालून ठेवलेलं. हां, हां. मी काय करू असा प्रश्न पडला. सगळंच परस्वाधीन झालं आणि त्यावेळेला मला जाणवलं, की अरे आपलं शरीर आणि आपण किती परस्वाधीन होतो. आणि ते जवळ-जवळ 3 महिन्याचं दुखणं. पण त्या काळामध्ये वाचनाची आवड किंवा हे मनाच्या श्लोकांमुळे तेव्हा सुद्धा मी मनाचे श्लोक घेऊन वाचत बसायचे आणि नवीन स्तोत्र म्हणायला शिकणे हे व्यासंग चालू ठेवला आणि 3 महिने कसे संपले कळलं नाही. माझी एक मैत्रीण होती, तिने सुद्धा असंच केलं, की तिला जेव्हा असं अंथरुणावर बसायची वेळ आली, त्यावेळेला चित्रकला हे तिने सुरू केलं आणि निसर्ग चित्र मनाने जे खिडकीतून दिसतंय ते तिने हॉस्पिटलमध्ये काढत राहिली. इतकी सुंदर तिने पेन्सिल स्केच काढले, की म्हणजे एक एक छंद असतो हा. तो छंद जर जोपासला तर आपलं हे जीवन नक्कीच सुसह्य होतं. सुखमय होतं. यात शंका हो, सुखमय होतं. आपण सुखमय. बाकी लोकांशी इंटरॅक्ट होतो आणि बाकी लोकांची माहिती झाल्यानंतर आपल्या याच्या छंदामध्ये ते पण सामील होतात. तो एक फार हो, आपल्याला. बरोबर. तुम्ही सूर्यनमस्कार पण घालत होतात का? हो, सुरुवातीला मी घालत होतो, परंतु माझी किडनीची साईज वाढल्यामुळं मला पोटावरती प्रेशर देता येत नाही, म्हणून मी ते बंद केलंय. पण ओके. काही प्रमाणातल्या त्याच्यातल्या ॲक्टिव्हिटी ज्या करतो मी जशा. त्याच्यातल्या काही हां. पार्टली त्या करतो त्याच्यामध्ये.
एक मला अजून एक सांगायचं होतं, डायलिसिस पेशंट म्हटला की त्याला मरण समोर दिसतं. कारण एक 3-1 वर्षामध्ये नॉर्मली हा पिरियड असतो, 3-4 वर्ष. परंतु बऱ्याच लोकांना तो आजार तो घेऊन बसतात, किडनी खराब झाली की आता काय खरं नाही आहे असं. परंतु मी त्यांना नेहमी एक आमच्या जवळच्या पेशंट लोकांना नेहमी एक सांगतो, तुमची फक्त किडनी बंद आहे, तुमचं डायलिसिस मशीन आहे, तुम्हाला आर्टिफिशियल तुमचं जे किडनीचं काम आहे ते होऊ शकते चांगलं. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुमचा हार्ट चांगला आहे, लंग चांगला आहेत, बाकी ब्रेन चांगला आहे, पाय चांगले आहेत. तर तुम्ही त्याची जास्त लक्ष द्या आणि त्याचा आधार घेऊन तुम्ही बरंच आयुष्य जगू शकता. तर तुम्ही हा किडनीचा विषय डोक्यातून काढून टाका आणि तुमचं लंग वगैरे बाकीचे जे आहे तुम्ही प्राणायाम जर केला तर तुमचं शेवटी जे ब्लड आहे तुमचं चांगलं जे काही एनर्जेटिक व्हायला लंगच उपयोग करतात तुमचे. तेच ब्लड तुम्हाला बाकी एनर्जी चांगली पुरवले तर तुम्ही बाकीचे व्यायाम वगैरे करू शकता आणि चांगलं जेवण पण करू शकता. कारण तुमचं जठर पण चांगलं आहे. फक्त किडनी प्रॉब्लेम जो आहे तो आर्टिफिशियल किडनी करू शकता. तर त्यातून फार फरक पडतो. किती पॉझिटिव्ह विचार आहेत बघा. हसत हसत जगायचं का की कणत करत रडत जगायचं, हे आपलं जीवनाचं आयुष्याचं जे पान आहे ना, मंगेश पाडगावकरांची, हा बरोबर, की आपलं जीवन म्हणजे जे जन्माला आलो त्या दिवसापासूनच आपल्याला मरणाची कधीतरी येणार आहे याची जाणीव आपण ठेवून जगतो. पण ते जीवन रडत रडत जगायचं का हसत हसत जगायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. आयुष्याचा जन्म हे त्याचं पहिलं पान असतं, तर पुस्तकाचं पान शेवटचं पान हे मरण हे असतं. हे त्या कवितेचा मतितार्थ होता. मला वाटतं मंगेश पाडगावकरांची आहे असं. मधले पानं आपण भरायचे असतात. आपण भरायची असतात आणि ती हसत हसत भरायची असतात. हे मतितार्थ कायम आपण लक्षात ठेवला पाहिजे. खूप छान. तुमच्याकडनं सर्व साधकांना स्फूर्तीच मिळणार आहे. तुमचं ऐकून सगळे अवाक झालेत, पण त्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे की हे माझा काय फक्त हात दुखतोय, पाय दुखतोय, विसरा त्या दुखणं आणि आपण आपले छंद जोपासा. ही स्फूर्ती नक्कीच मिळणार आहे. थँक्यू. आपण एक संधी दिली मला, त्याबद्दल आपले आभार. ती सर्वांनाच म्हणजे प्रोत्साहन देणारी आहे आणि प्रार्थनेचा इफेक्ट सुद्धा मनावरती किती छान होतो हे पण तुम्ही सांगितलं. हास्य आणि टाळ्या, आज आपण तेच घेऊया. हास्य आणि टाळ्या घेऊया, म्हणजे तो सूक्ष्म व्यायामाचा प्रकार होणार आहे. 1 मिनिट कंटिन्युअस आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. बसूनच टाळ्या वाजवणार आहोत. दोन्ही हाताची बोटं पसरवून घ्यायची आहेत आणि त्याचे सगळे ॲक्युप्रेशर पॉइंट्स म्हणजे झिंझिण्या येईपर्यंत वाजवायच्या आहेत टाळ्या. 100 टाळ्या वाजवू. 7, 8, 9, आले असतील थोडे हात झटकून हालचाल करून 100 टाळ्या पूर्ण झाल्या की थांबायच्या आहेत. 100 टाळ्या पूर्ण झालेल्या आहेत. हातांचे बोटांचे थोडेसे हे करून घ्या. हात थोडे हलवा. बोट झिणझिण्या आले असतील तर त्या निघून जातील. गेल्या आहेत ना. आता आपण हास्य घेऊया आणि नंतर प्रार्थना. दोन्ही हात बाजूला घ्यायचे, मुठी बंद केलेले आहेत आणि वर हात नेत आपण हसणार आहोत. आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही अनम्यूट होऊन हसा. दिलखुलास हसायचं आहे आज आपण सगळ्यांनी. अनम्यूट व्हा सगळ्यांनी. ज्यांना होता येत त्यांनी व्हा.
छान वाटलं. एकदम शरीरावरचा आणि मनावरचा ताण आपण एकदम काढून टाकलाय. हसत हसत जगायचंय आपल्याला. प्रार्थनेसाठी तयार व्हा. पाठीचा कडा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. प्रत्येक श्वासागणित ओंकार. संथ श्वसन चालू आहे. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा. त्या प्रतिमेवरती लक्ष केंद्रित करायचंय. प्रत्येक श्वास आणि उश्वासागणित आपण ओंकार म्हणणार आहोत. मी म्हणते माझ्या मागे, आपणही जॉईन व्हा. ओम 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 ओम. मनातल्या मनात म्हणा. दोन्ही हाताची सहज ध्यान मुद्रा करायची आहे. बोट एकमेकांमध्ये गुंफायची आहेत आणि अंगठे जॉईन करायचे आहेत. दोन्ही हात आपल्या नाभीखाली कुशीत मांडीवरती ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. आपलं शरीर एक रहस्यमय आहे. परमेश्वराची देणगी आहे. प्रत्येक अवयव अगदी मेंदूपासून केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत संपूर्ण अवयव हे नखशिखांत एक रहस्यमय आहे. परमेश्वराची लीला किती अगाध आहे बघा. अगदी डोळ्याचं उदाहरण घेतलं तर छान खोबणीमध्ये चमकते हिरे कोंदणामध्ये बसवलेले, त्याला हाडांचं संरक्षण, चमकते तेजस्वी असे हे हिरे. ही परमेश्वराची देणगी, संपूर्ण शरीराची देणगी सांभाळण्याचं काम आपलं आहे. आणि म्हणून आपण एक संकल्प करणार आहोत. प्रत्येकाने माझ्या मागे म्हणायचंय,
हा केलेला संकल्प माझ्या हिताचा आहे ह्याची मला जाणीव आहे. 24 तासातील व्यस्त दिनचर्येत मी नित्य 1 तास योगाभ्यास करेन. त्याचा माझ्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम मी माझ्या मित्रमंडळीत, नातेवाईकांमध्ये आणि आपतेष्टांमध्ये सांगेन व त्यांना योगाभ्यासासाठी प्रवृत्त करेन. ह्याच संकल्पाचा परिणाम आज आपल्याला राम चौरे सरांनी त्यांचा योगाभ्यासाविषयीचा अनुभव इतका शेअर केला, सांगितलाय, तो खरोखरच स्तुत्य आहे. त्यांना येणारा अनुभव न डगमगता आत्मविश्वासाने आलेल्या संकटाला मात करणे हे आपण योगातूनच शिकतो. हे मनोबल, हा आत्मविश्वास आपण सांभाळायचा आहे. एक वेळ शरीरातला एखादा अवयव जर कमजोर झाला तरी घाबरून न जाता इतर अवयव आपली चांगली आहेत ना ते बघा. आणि तेच राम चौरे सरांनी केलेलं आहे. पण इच्छा तिथे मार्ग आणि परमेश्वराने दिलेल्या संपूर्ण शरीराचं योग्य रीतीने जतन करणे हा उपदेश आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा. आजचं हे साधना सत्र मी मीनाक्षीताई मोरे आणि राम चौरे यांना समर्पित करते. दोन्ही हाताचं घर्षण करायचं आहे. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्यांना ऊब द्यायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. थोडेसे हात खाली घ्यायचे आहेत. बंद डोळ्यांची उघडझाप करून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. डोळ्यांवरनं बोट फिरवायचं आहे. चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे. केसांवरनं हात फिरवायचा आहे. आपल्या शरीरावरनं, हातांवरनं, पायांवरनं हात फिरवायचा आहे. मातेच्या ममतेने हात फिरवायचा आहे. हे परमेश्वरा, तू जे मला शरीर दिलेलं आहेस त्याचं मी जतन करेन. आरोग्यम धन संपदा, हे धन मला प्राप्त हो आणि योगाभ्यासाने मी हे प्राप्त करेन, जतन करेन. धन्यवाद. हलकेच आपले डोळे उघडायचे. कृष्णार्पणस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम.